ओम शांती. 18 जानेवारी 1992. या मुरलीचे नाव आहे बापाशी स्नेहची निशाणी, बाप समान बनणे. आज बेहदच्या मातपित्यासमोर पुरा बेहदचा परिवार आहे. सगळीकडच्या स्नेही मुलांचा छोटासा ब्राह्मण परिवार, अति प्यारा आणि न्यारा परिवार, अलौकिक परिवार, चित्रात असतानाही विचित्र, अनोखा परिवार समोर आहे. आजच्या दिवशी जास्त मुलांच्या समोर नंबर 1 श्रेष्ठ आत्मा ब्रह्मा मातपिता इमर्ज रूपात होते. मुलांच्या स्नेहच्या रिटर्नमध्ये वरदाता बाप मुलांना वरदान देत होते. नेहमी प्रत्येक वेळी प्रत्येक आत्म्याशी प्रत्येक परिस्थितीमध्ये स्नेही मूर्त भव. एखादी व्यक्ती, प्रकृती किंवा माया कसेही विकराल रूप घेऊन आली, ज्वालारूप धारण करून आली, तरी विकराल ज्वालारूपला नेहमी स्नेहच्या शीतलतेद्वारा परिवर्तन करत राहा. स्नेह घ्यायचे आहे आणि स्नेह द्यायचे आहे. नेहमी स्नेहच्या दृष्टीने, स्नेहच्या वृत्तीने, स्नेहमयी कृतीने स्नेही सृष्टी बनवायची आहे. कोणी कसाही वागला तरी तुम्ही मास्टर स्नेह स्वरूप आत्माये दाता बनून रूहानी स्नेह देत चला. आज अनेक आत्माये प्रेमासाठी तहानलेल्या आहेत. एका थेंबाची तहान लागलेली आहे. अशा आत्म्यांना मदत करणारे तुम्ही मास्टर ज्ञान सागर आहात. वैज्ञानिक लोक नेहमी काहीतरी नवीन शोधत राहतात. त्यांच्यात संतुष्टता नाही. नेता लोक आपली खुर्ची सांभाळत आहेत. उद्या काय होईल याचीच काळजी लागलेली आहे. आणि तुम्ही ब्राह्मण नेहमी परमात्म प्रेम मध्ये झुलत आहात. उद्याची काळजी नाही, कारण तुम्हाला माहीत आहे जे होत आहे ते चांगले आहे आणि जे होणार आहे ते आणखी चांगले आहे. म्हणून चांगले चांगले म्हणता म्हणता चांगले बनून गेले. ब्राह्मण जीवन म्हणजे वाईटला निरोप देणे आणि नेहमी सगळे चांगले आहे याची बधाई देणे. एका सेकंदात आवाजाच्या परे अव्यक्त स्थितीमध्ये राहता आले पाहिजे. कारण शेवटच्या वेळी सगळीकडे व्यक्तींचे आणि प्रकृतीची हलचल आणि आवाज असेल, ओरडण्याचा आवाज असेल. अशा वेळी हा अभ्यास विजयी बनवेल. याला म्हणतात प्रकृती जीत, माया जीत. स्नेहची निशाणी आहे समान बनणे. जेव्हा मन मोठे असते तेव्हा मेहनत वाटत नाही. योग लावाल तर जागा तयार होईल. प्रकृतीची परिस्थिती मास्टर सर्वशक्तिमान बनून खेळत खेळत पार करत चला. बापाचा हात आणि सोबत श्रीमतरूपी हात आणि दिव्य बुद्धी योगरूपी सोबत नेहमी अनुभव करून समर्थ बनून नेहमी सन्मानाने पास होत चला. आपण सगळे पूज्य आणि पूर्वज आत्मा आहोत. इतका नशा राहतो का? आदी पिताचे मुलं आदी रतन आहात.
तुम्ही सगळ्या धर्मांच्या अगोदर आले आहात, म्हणजे सगळ्यांचे आधार आहात. पूर्वज असल्यामुळे डायरेक्ट बीजशी संबंध आहे. कोणी महान आत्मा, धर्म आत्माची रचना नाही, डायरेक्ट परमात्माची रचना आहात. ओम शांती.